Welcome D Sharp Studio. Bappaच्या गप्पा ऐका बप्पाच्या गप्पा बप्पाच्या गप्पा ऐका बप्पाच्या गप्पा जुन्या जुन्या नव्या नव्या अन तुमच्या आमच्या मनातल्या जुन्या जुन्या नव्या नव्या अन तुमच्या आमच्या मनातल्या बप्पाच्या गप्पा ऐका बप्पाच्या गप्पा बप्पाच्या गप्पा ऐका बप्पाच्या गप्पा टोचती कुणा खेचती बप्पाची ही भाषा साधे भोळे जीवन जगणे बप्पाची अभिलाषा बप्पाच्या गप्पा ऐका बप्पाच्या गप्पा बप्पाच्या गप्पा ऐका राम राम बाप्पा. राम राम महेश राम आहेत का मला? होय 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 बाप्पा. बरे आहेत का लेकर? एकदम बरं आहे बघा बाप्पा. तुमचं काय चाललंय? तुम्ही बरे आहेत का? हे आमचं बी मजेत म्हणायचं. आता काय असतं आमचं पोरा हो? काय बाप्पा गावाच्या आणखीन बी असेच हाल आहेत. त्या फाट्याहून चलत आलोय मी इथपर्यंत. काय बस फी चालू करायचं बघा काहीतरी. आता हे बघ कसं झालंय हा गावामध्ये आपल्या गेलाय कारभार कावळ्याच्या हातामध्ये. हा हा हा. आणि ती काय म्हणते तसं पुरसुरी खेळ झालाय गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ आणि तसा प्रकार होऊन बसलाय. पण बाप्पा तुमचा मान सन्मान आहे. गावात जरा मिटिंग बिटिंग झाली त्यावेळेस तुम्ही जात जावा, सांगत जावा ह्यांना. आता मान सन्मान गेला गाढवाच्या म्हणते तसं आपलं कुणी ऐकाना झालंय. हा हा हा. बर सांगता आम्ही अरे रस्ता चांगला बनवा गावाची शान असते रस्ता. हो ना हो ना हो ना बाप्पा. गावाची अवदावा रस्त्यातच कळते. आहेत पण तरी आता तुम्ही आहेत बुजुर्ग माणसं गावामध्ये समजून घ्यायचं. तुम्ही सांगितलं तर जरा मान सन्मान पडतंय. खरं आहे बाबा पण आता ऐकत नाही तर आपलं परस्परण काय सांगून बी उपयोग नाही. मग बरं आहे म्हणा की तुमचं काय नोकरी फिवकरी आपलं बरं आहे सगळं बाप्पा तिकडं. तुमचं काय पोलीस माणसं आहोत तुम्ही. आपली पोळी तुपामध्ये तळायची असं काय नसतंय बाप्पा. सगळे सारखे नसते. तसंच आहे काय पोलिसांचं आम्ही बघता की या बस जरा चार बरोबर बाकी बरं आहे का बाप्पा? कसं आहे खुशाली? खुशाली आहे बाबा काय अडचण नाही. चालू आहे आपलं काहीतरी बसल्या जागी. बर 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 काय पाऊस पाणी ही पुण्याला कसं काय बाप्पा नुसता पाऊस पाणी पिळ 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 पाऊस पडत राहतो सारखा. पुण्याचा पाऊस म्हणजे बारीक बी नाही मोठा बी नाही. बस आपला मध्यम पिळ 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 चालूच राहतो. माणसाला काम धंदा बस काहीच नाही. नुसता पाऊस नुसता पाऊस. तिची बाई इकडे जरा कमी आहे पाऊस. कसं आहे पावसाचं बी पाऊस पडायचं तिकडेच पडायला लागला. गाड्या वाहून चालली माणसं वाहून चालली. हो की आणि तिकडे शेतकऱ्याला गरज आहे पावसाची. तिकडेच पाऊस पडायला गेला. काय करावं आता? पावसाचं असंच उलट काम आहे बाप्पा. बर मग लॉकडाऊन झालं तसं आलाच नव्हतं तुम्ही इकडे. 2 वर्ष झालं बाप्पा. सुट्ट्याच नाही. सारखं ह्या कोरोना मध्ये तर असं झालं का नाही सारख्या ड्युट्या ड्युट्या ड्युट्या. रात्री बी ड्युटी दिवसा बी ड्युटी. नुसत्या ड्युट्याच करावं लागतं. काय बी म्हणा महेशराव पण मला तुम्ही आता गावचा माणूस आहोत गर्व बी वाटतोय. पोलीस मध्ये हाय म्हणून तुम्ही झाला ही गोष्ट इकडे आहे. पोलीस आपलं माणूस आहोत तुम्ही. राग येऊ नका पण ती पोलिसाची जिंदगी मला आवडतच नाही. कसं काय बाप्पा? काय त्यांना मान मर्यादा काही हाय का नाही. कुणाला बी धरकी जोडपीच अशी काय सांगायचं. आता ह्या लॉकडाऊन मध्ये माणसाची कितपर्यंत मर्यादा असते घरामध्ये बसायची. गेलो मी रस्त्याला
का गेलतात रस्त्याला? कसल्या लॉकडाऊन मध्ये उगा पाय मोकळा करावा म्हणलं, उलचक म्हाताऱ्या माणसाचा मान ठेवतील म्हणलं. मला जा बाबा एवढं म्हणतील. काय दोघं चौघच नाले काठी माझ्या टेरीवर पाठीमध्ये बज बज. अरे बाबा हो म्हणलं, मी म्हातारा आहे मरण एवढं मारू नका. थांबा काय झालंय ती तरी मला सांगा, तोंडानं बोला. ते म्हणले आम्ही तोंडानं बोलत नव्हतो, तेच त्या काठीनं बोलतो म्हणलं. आता झाली बाबा बरी गत नाही म्हणलं. मग म्हणलं आता ही पळावंच लागते. मग पुन्हा 72 धरलं पळालो नाही तर तिथंच मला सांगत झाली. काय महेश तुम्हाला सांगतो, काठीवरच्या दिवशी नाही का वाटलं, पण दुसऱ्या दिवशी उठाय बी हागाय बी बसायला चालाय बी ना. आमची सोनबाई म्हणली, मामा तुम्हाला सांगत होते बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊ नका. तुम्ही काय मानला, मला कोण म्हाताऱ्या माणसाला काय करत. तेव्हापासून माझ्या पोलीस म्हणजे मस्तकातच बसते. अहो तुमची जिंदगी वाचवण्यासाठीच मारित होते. ह्याचा अर्थ असा नाहीये की पोलिसाला लय मजा येते तुम्हाला मारण्यामध्ये, त्यांना बरं वाटतंय का पगारी वाढत्यात, काहीच नाही ना बाप्पा. त्याच्यामध्ये कारण असं आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडू नये. तुम्ही घराच्या बाहेर पडला तर संसर्ग तुमच्या सोबत घरात येईल, तुमच्या लेकरा बाळाला लागल. तुमच्यातलं कोणी एखादं माणूस एक्सपायर झालं तर त्याचा काय उपयोग होणार बाप्पा? आता तुम्हाला मारल्यामुळं बाप्पा त्याच्यानंतर तुम्ही लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलात का कधी? हो ना, मग मी काय बाहेर म्हणूनच मारायचं असतं, दुसरं काहीच नाहीये. वय खरी गोष्ट आहे बाबा. आम्ही एकच पण घेतला होता, सगळ्या पोलिसांनी ठरवलं होतं, बर तोड देंगे शरीर का कोना कोना. अरे तोड देंगे शरीर का कोना कोना, पर तुमको होने ना देंगे कोरोना. असं आम्ही ठरवलं होतं, म्हणून बत्ती देत होतो. बहारी जाईल बघा. मग ह्याच्या माग काही कारण असेल ना बाप्पा. आम्ही काय वाईट करतो, आम्ही चांगल्यासाठीच करतो ना. जे काय करतो तुम्ही जनसामान्य लोकांसाठीच आम्ही सेवेत आहेत ना रात्रंदिवस. आम्ही आमच्या लेकरा बाळाकडे कधी गेलो नाही, 2-2, 3-3 महिने झालं. आम्ही कशासाठी रस्त्यावर आहेत? तुमच्यासाठीच आहेत ना. तुमच्यासारखा गेला असता बाप्पा तर आम्ही काय करायचं सांगा बरं? तुमचं मार्गदर्शन आम्हाला गरजेचं आहे का नाही? खरी गोष्ट आहे बाबा. मग पोलिसांना काय वाईट केलं सांगा बरं तुम्ही? नाही नाही चांगलं केलं की, पण मला बाबा कसं आहे, मला काय म्हणायचं होतं, एखादी अर्धी काठी हांड्यासारखी करायची म्हाताऱ्याला. ते बी करून बघितलं, नुसतं हाणल्यासारखं करून बघितलं, पण लोक ऐकतच नव्हते. लोक बाहेरच पडायचे. लय भयानक लय मारीत होते रे बाबा. आणि तुमची काठीची लय लागत ती बाबा. आमची काठी लागण्यासाठीच असते, वळ दिसत नाही पण मधून लागती. पण आता मी काय म्हणतोय, त्या ड्युटी मध्ये काही पोलीस लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. तुम्ही कसं मुंबई पुण्याला राहणारी पोरं, हो ना हो ना. पण ती जी तुमची माणुसकीची गावातली नाळ आहे ती गावात तुटू द्यायची नाही बाप्पा. तुम्हाला जीवनामध्ये नोकरीमध्ये कितीही भारी हुद्दा भेटू द्या, हो, पण लालची पोटी कुठल्याही हुद्द्याच्या काही वाईट काम करायचं नाही. बरोबर बाप्पा. लाच लुचपत खाऊ नका, लवकर मोठे व्हायचे स्वप्न बघू. बरोबर बाप्पा. आमच्या गावचा पोलीस पुण्याला आहे, आम्ही त्याची ठुकून सांगतो की आमच्यातल्या 65वाडी मधल्या पोरं बी काही कमी नाही. बरोबर आहे की 65वाडी मध्ये हर प्रकारचा माणूस आहे, चांगल्या नोकरदार हुद्द्याचा. बरोबर. आमची छाती अशी सुपासारखी बसची भरणारच की बाप्पा. आम्हाला भारी वाटत, आमचे लेकराचे शिकून मोठे झालेत, ऑफिसर झालेत, पोलीस मध्ये गेलेत. फक्त वाईट का वाटते जेव्हा आपल्यातल्या पोरांनी पोलीस झालेत किंवा ऑफिसर झालेत, त्यांच्यावर काय लाचलुचपतीचा जर आदावत आली काही तर खाली मान घालायची पाळी येते रे बाबा. हो, म्हणून काय करायचं, खाली मान घालायसारखं नाव काही करू नका, बंजून खा. नोकरी भेटली तिच्या पुरेपूर इमानदारीनं लोकांच्या बी फायद्याचा वापर करा आणि त्याच्यात तुमचं बी कल्याण.
बरोबर आहे की बाप्पा, बरोबर आहे की. तुम्हाला जी उभा केलेला असतंय वर्दी घालून, हा 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 हा, ती कशासाठी की जनकल्याणासाठी, लोकांच्या सेवा करण्यासाठी तुम्हाला वर्दी घातलेली आहे. हो बाप्पा, हो पण ना, बरोबर. त्याचा वापर काही लोक चुकीचा करतात की त्याचं नाव खाकी. शंभरात खाकी 4 म्हणजे काय? खाकी नुसतं खाकी तेच ना, तेच ना. असं होऊ नये आणि आपल्या पानसटवाडीचं नाव खराब होऊ नये. खरी गोष्ट आहे. तुमच्या 4 गोष्टी आम्हाला प्रेरणा देणाऱ्याच आहेत बाप्पा. तुम्ही जे बी गोष्टी सांगतात का ते आमच्यासाठी एक प्रेरणादायी शिदुरीच आहे आणि आम्ही त्याच शिदुरीचा वापर करून इथपर्यंत आलोत बाप्पा. वा वा, तुमचा आशीर्वाद आहे बस. आमचा तर आशीर्वाद आहे, कवा बी आशीर्वाद आहे. मग तुम्ही मोठे व्हा लेकर, आम्हाला लय मोठेपणा आहे त्याचा. ओके बाप्पा, हो ना. हा? बर 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 बर, मग काय हरकत नाही बाबा. रातभर परवासन थकला. ओके बाप्पा, हो. हा, आता मस्त घरी आंघोळ बिंगुळ करावी जाऊन. संध्याकाळी नाही तर उद्या भेटतो बाप्पा. बर बर बर. जाऊ का बाप्पा?